नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. बायको: ऐका ना, मी जाड दिसते का? नवरा घाबरून: नाही नाही. बायको: मग आरशात का दिसतंय? नवरा: कारण आरसा 4K क्वालिटीचा आहे. एक माणूस चहा दुकानात. तो: एक स्पेशल चहा दे. चहावाला: कसा स्पेशल? तो: असा दे की पिल्यावर माझ्या सगळ्या समस्या विसरून जाईल. चहावाला: मग चहा नको, लग्न कर. तर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका. नवरा रात्री 2 वाजेपर्यंत मोबाईलवर. बायको रागात: काय चाललंय एवढं रात्री? नवरा: काही नाही, ऑफिसचं काम आहे. बायको: मग हसतोस का? नवरा: बॉसने जोक पाठवलाय. बायको: मग मला दाखव. नवरा: नाही दाखवणार. बायको: का? नवरा: कारण तो जोक तुझ्याबद्दल आहे. नवरा 2 दिवस झोपला नाही. शिक्षक: चिंटू, तुला 10वीत 94% मार्क्स मिळाले. याचे रहस्य काय? चिंटू: त्याचे श्रेय मी माझ्या आईबाबांना देतो. कारण आईबाबा सतत मोबाईलवर असल्यामुळे घरात भांडणे होत नव्हती आणि त्यामुळे मी शांतपणे अभ्यास करू शकलो. परस्त्री वाईट असते हे नेहमीचं वाक्य तो बोलला तेव्हा आम्हाला फार काही नाही वाटलं. पण आज परस्त्री कठीण आहे, परस्त्री हाताबाहेर चालली, परस्त्री आटोक्यात येत नाही, ही वाक्य बुचकळ्यात टाकणारी होती. मग त्याने तोंडातून मावा थुंकल्यावर कळलं की तो परिस्थितीविषयी बोलतोय. चिंगी सासरी असताना प्रवचनाला गेली. प्रवचन 5 दिवसांचे होते. प्रवचन करणारे बुवा म्हणाले, ज्यांना स्वर्गात जायचं असेल त्यांनी हात वर करावे. चिंगीचे सासू सासरे नणंद जाऊबाई सगळ्यांनी हात वर केले, पण तिने मात्र नाही केला. बुवा: तू का हात वर नाही केलास? तुला स्वर्गात नाही जायचे का? चिंगी: कशाला करू, हे सगळे गेल्यावर इथेच स्वर्ग होईल ना. पिंकी: तू पहिला मुलगा आहेस ज्याच्याबरोबर मी असं गार्डनमध्ये आले आहे. बंड्या: मी पण पहिल्यांदाच असं कोणाबरोबर तरी आलोय. चल त्या झाडाखाली बसूया. पिंकी: तिथे नको, तिथे पोलीस खूप मारतात. एक तापलेला विद्यार्थी गणिताच्या मास्तरला: जर शून्याचा शोध आर्यभट्टने लावला आणि आर्यभट्टचा जन्म कलियुगात झाला तर मग आधीच्या युगात 100 कौरव आणि रावणाची 10 तोंडे कोणी मोजली होती? राजीनामा देऊन मास्तर पोथीपुराण वाचत बसले. अजून उत्तर सापडतंय. पप्पा: घरातला सर्वात लॉयल व्यक्ती कोण आहे? मी. आई. पप्पा: ते कसं काय? मी. आईला कधी मी सांगितलं की पप्पांना एखादी गोष्ट सांगू नको, तिचं गोष्ट आई सर्वात आधी तुम्हाला येऊन सांगते, तेही मीठ मसाला लावून. म्हणून घरात सर्वात लॉयल तर आईच आहे. नवरा हा सत्यनारायणाच्या प्रसादासारखा असतो. त्यात किती तूप टाका, साखर टाका, बेदाणे हे विचार करू नये. जसा हातात पडलाय तितका हातात पडलाय, बोट बांधून घ्यायचा. बायको मात्र तीर्थासारखी असते, काही झालं तरी डोक्याला हात लावायलाच लावते. नवरा खुश होऊन: अगं बघ, माझे दात कसे मोत्यासारखे चमकत आहेत. बायको: अहो खरंच की, मोत्यासारखे चमकदार दात झाले आहेत. आता फक्त 1 महिन्यात मोत्यासारख्या दातांवर रंग येऊ देऊ नका म्हणजे झालं.
स्त्रियांना दारूविषयी इतकी चीड का आहे? कारण दारू पिल्यानंतर त्यांच्या ताटाखालचे मांजर असलेल्या नवऱ्याचे वाघात रूपांतर होते. आजकालचे मुलं कमी मार्क पडल्यानंतर आत्महत्या करायचे विचार करतात आणि आम्ही एक होतो. आमचे मार्क बघून मास्तरची इच्छा व्हायची मारायची. फास्ट फूड खाल्ल्याने माणूस फास्ट होत नाही आणि स्मार्टफोन ठेवल्याने कोण स्मार्ट होत नाही, पण लूज मोशन झाल्याने माणूस लूज होतो. गरमी सुरू होते म्हणून सांगितलं, खाण्यापिण्याविषयी विशेष लक्ष द्या. मुलगा, आई, माझ्या सगळ्या मित्रांचे एकतर लग्न झाले आहेत किंवा ठरले आहेत. आई, बरं मग. मुलगा, माझं पण लग्न करून दे की आता. माझं पण आता लग्नाचं वय झाले. आई, बिलकुल नाही. मुलगा, का? आई, तुझं जरी लग्नाचं वय झालं असलं तरी माझे सासू व्हायचे वय अजून झालेले नाही. बायको, ऐका, मी मेले तर तुम्ही काय कराल? नवरा, मी वेडा होईन. बायको, मग दुसरं लग्न करणार नाही ना? नवरा, वेडा माणूस काहीही करू शकतो. कूलरमध्ये पाणी भरणारा पुरुष, गॅस सिलेंडर उचलणारा पुरुष, गव्हाची पोती उचलणारा पुरुष आणि आयोडेक्स झेंडूबामच्या जाहिरातीमध्ये दिसणार बायका. वाह रे दुनिया. सध्याचे राजकारण म्हणजे IPL सारखं झाले. चांगले प्लेयर विकत घ्यायचे आणि जिंकून पैसे कमवायचे. पक्षनिष्ठा वगैरे अंधश्रद्धा आहे. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. आणि हाईप पण नक्की करा, जेणेकरून आपला व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचेल. तर भेटूया पुढच्या एका अशाच भन्नाट एपिसोडमध्ये. तोपर्यंत हसत रहा, मजेत रहा. धन्यवाद.